मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो आज मी पाहुण्यात चाललेलो आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपण बरेच वेळा आलेलो आहे. काही मित्रांनी हा माझा व्हिडिओ पहिला पाहिलेला असेल. ज्यांनी माझा हा व्हिडिओ पहिला पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, बघा भरपूर असा उंच, खूप मोठा उंच डोंगर आहे. त्या डोंगरावर मी आता ह्या पाऊल वाटेने आम्ही खाली आलेलो आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता भरपूर असं ऊन झालेलं आहे. अजून काही पाऊस पडला नाही, कडक असा ऊन पडलेले आणि मला तहान लागलेली मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा पूर्ण डोंगर आहे. आम्ही सोबत पाणी पण आणलेलं नाही. तर या ठिकाणी ना ह्या डोंगर आहे. आता ह्या डोंगरावरती हा पूर्ण खडक आहे. तुम्ही पाहू शकता, हे बघा हा खडक आहे. आता ह्या खडकाच्या याच्यामध्ये खडकामध्ये मित्रांनो पाणी आहे. ते हे पाणी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. बरेच मित्रांनी पाहिलेले पहिला व्हिडिओ. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मित्रांनो तुम्ही मला दाखवू शकता या ठिकाणी कुठे पाणी असू शकतं. हे बघा आता मी तुम्हाला दाखवतोय या ठिकाणी मित्रांनो नेमका कुठे पाणी, हे ठिकाणी आपण इथं पाणी मी पिणार आहे मित्रांनो. ताण लागले. तर चला मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खाली बघा, इकडं पूर्ण खाली हा उत्तर भाग आहे आणि आपल्या इकडे वरच्या बाजूला हा डोंगर आहे, पूर्ण मोठा उंच डोंगर. आणि या दोन्ही डोंगरांच्या म्हणजे खालच्या बाजूच्या आणि वरच्या बाजूच्या आपण मध्य भाग आहेत. तुम्ही पाहू शकता हा खाली धरण आहे. हे खाली जे गाव आहे हा भिवडा गाव आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी या खडकामध्ये पाणी, ह्या खडकातलं पाणी मी आता तुम्हाला काढून दाखवणार मित्रांनो. आपण अनेक ठिकाणी पाणी काढलेत पक्षी आणि प्राण्यांसाठी. तर आज या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर आज आपण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो पाणी कुठे बघा. हे बघा मित्रांनो, हा पूर्ण डोंगर, हा खडक आणि ही खालची बाजू. आता ही जी टाके आहेत ही पूर्ण आटलेले आहेत पाण्यानं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही टाक्यात ही पूर्ण आटलेले आहेत आणि खडकाच्या मध्यभागी पाणी. आता हा खडक तुम्ही पाहू शकता, हा जो खडक आहे ह्या खडकामध्ये पाणी. तर अनेक ठिकाणी आपण पाण्याचे वेगवेगळ्या ठिकाणी शोध लावलेले आहेत पाण्याचं. तसंच या ठिकाणी सुद्धा पाणी. तर आता या ठिकाणी हे पाणी कुठं असू शकतं आहे. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हा पूर्ण खडक, एक जीवाचा पूर्ण खडक आहे. हे बघा हा पूर्ण खडक बघा, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी हा पूर्ण खडक आहे आणि या खडकाच्या याच्यामध्ये पाणी. तर बघा ही खडकाची जी ही रांग आहे दगडांची, तुम्ही लाईन तुम्ही पाहू शकताय. मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा ही जे दगड आहे, ही दगडांची पूर्ण शेवटपर्यंत ही जी लाईन आहे जणू हा दगड जर कापल्यासारखे बघा. हे बघा जणू काय ही पूर्ण कापल्यासारखा दगड आहे. तर हे नैसर्गिक आहे मित्रांनो, नैसर्गिक ही गोष्ट आहे. ही नैसर्गिक जी गोष्ट आहे ही मी तुम्हाला दाखवतोय. आणि या ठिकाणी पाणी भरपूर असं पाणी आहे पिण्यासाठी सुद्धा. तर आतमध्ये किती खोल आहे हे आपण सांगू शकत नाही, पण या ठिकाणी पाणी कुठे आहे तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवतोय. हा जो आपल्याला बिळ दिसतोय, या बिळामध्ये आतमध्ये भरपूर असा जबरदस्त आतमध्ये टाक आहे. या टाकामध्ये भरपूर असं पाणी, कोणाला वाटणार पण नाही मित्रांनो का या ठिकाणी पाणी असू शकतंय. तर या ठिकाणी आपण पाणी बघितलेलं आहे पहिला. हे बघा तुम्ही पाहू शकता, कोणालाच वाटणार नाही का या खडकामध्ये पाणी असू शकतंय. तर आपण या ठिकाणी पाणी बघितलेलं आहे आणि या खडकामध्ये जे पाणी, हे पाणी आपण काढणार आहेत. हे एकदम पिण्यायोग्ययुक्त पाणी मित्रांनो. कारण हे पूर्ण आतमध्ये खडकामध्ये एकदम थंडगार असं पाणी. तर याच्यामधलं पाणी आपण काढणार आहेत. हे बघा आपल्याकडे प्लास्टिक बॅग आहे. या प्लास्टिक बॅगने आज आपण आपली तहान भागवणार आहेत. हे पाणी काढणार आहेत आपण. तर हे बरंच खोल आहे आतमध्ये, बरंच मोठं गाभर आहे. आपण प्रयत्न केलं पण आपल्याला आतमध्ये आपला मोबाईल आतमध्ये जात नाही ते, कारण लहान बोगर असल्यामुळे आपला आतला जो त्याचा गाभर आहे तो काय आपल्याला म्हणजे कॅच नाही करता आला आपल्या कॅमेऱ्यामध्ये. तर आपण आता हात घालून पाणी काढणार. ते पूर्ण खोल आहे पण पाहू मित्रांनो आपल्याला पाणी जमते का काढायला. आपण हे बॅगनंच पाणी काढणार इथं आणि पाणी पिणारच मित्रांनो आपण याच्यामधला. तर भरपूर खोले मित्रांनो. हे बघा एवढा हात जातो तरी हात पुरत नाही, भरपूर असं खोले ह्या. तर बघा आता आपण पाणी ना पूर्ण शुद्ध पाणी, एकदम निव्वळ असं पाणी घेतलंय बघा. हे बघा मित्रांनो एक नंबर पाणी, एकदम स्वच्छ आणि थंडगार पाणी. तर या खडकामध्ये सुद्धा मित्रांनो अशा ठिकाणी डोंगराच्या याच्यामध्ये पाणी असते. तर आपण अनेक ठिकाणी पाण्याचा शोध लावलेले. आता या ठिकाणी सुद्धा भरपूर असं याच्यामध्ये पाणी. हे बघा पूर्ण निव्वळ पाणी, खडकामधलं थंडगार पाणी. आपली याने ताण भागवणार आहेत आपण. एक नंबर मित्रांनो पाणी, एकदम थंडगार असं एक नंबर पाणी, भरपूर असं पाणी.
धरतो पण ते चल थंड एकदम गारगार पाणी, एक नंबर पाणी मित्रांनो बघा, एकदम गारगार पाणी, भारी पाणी. आम्ही आता इथं पाणी पिणार इथं आणि मग मित्रांनो खाली जाणार इथं आम्ही. बघा मित्रांनो अशा खडकांमध्ये सुद्धा पाणी असतंय. तर खडकांमध्ये पाण्याचं असे मोठमोठली कुंड, आम्ही त्याला टाका म्हणतो, असे कुंडसुद्धा असते. तर आता या ठिकाणी आपल्याला हे बघायला भेटलंय एक नंबर असं पाणी आतमध्ये. आता हे पाणीच्या आतमध्ये आहे, फक्त आपल्याला आतमध्ये हे बघा तुम्ही पाहू शकता भरपूर असं मोठं आहे. फक्त आतमध्ये आपल्याला आपला मोबाईल आतमध्ये जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. तरी पण मी प्रयत्न करतोय आतमध्ये थोडंसं मोबाईल आपण आतमध्ये धरूया, पाहूया. पण तर आतमध्ये भरपूर असा मोठं विहिरीसारखे बघा टाक, जबरदस्त असं मोठं आहे. फक्त आपल्याला हात घालता येत नाही मित्रांनो आतमध्ये ना, मोबाईल पडू शकतो आपला. तर आतमध्ये आपल्याला जमत नाही हात घालायला. तर हे बघा मित्रांनो आपण थोडीशी ट्राय केलेली आहे आतमध्ये पाणी बघायचं. बघा भरपूर असं पाणी आतमध्ये, भरपूर उंच मोठं टाके तुम्ही पाहू शकता, एवढं उंच भरपूर असं आतमध्ये पाणी. आपण प्रयत्न करतोय, फक्त आपला हात आतमध्ये जात नाही, व्यवस्थित दिसत नाही. तुम्ही पाहू शकता एवढं भरपूर असं पाणी आहे आणि आतमध्ये भरपूर असं मोठे, हे बघा भरपूर मोठे असा टाक. हे पाणी दिसते आपल्याला बघायला भेटलं बघा, स्वच्छ आणि एकदम सुंदर असं पाणी, थंडगार पाणी.